नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि सगळ्यांना आवडणारी गोड रेसिपी बनवणार आहोत. पुरणपोळी. गुढीपाडवा, होळी किंवा कोणताही सण असो, पुरणपोळीशिवाय जेवण पूर्ण होत नाही. तर चला मग पाहूया ही मऊ आणि स्वादिष्ट पुरणपोळी कशी बनवायची. एका बाउलमध्ये आपण 3 वाट्या चणा डाळ घेतली. आता ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. कुकरमध्ये आपण 6 वाट्या पाणी घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण आता ती चणा डाळ टाकून देऊ. आपण 3 वाट्या चणा डाळ घेतली तर त्याच्या डबल आपण 6 वाट्या पाणी घेतलं. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि हळद टाकून झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये जी धुतलेली चणा डाळ आहे ती आपण त्याच्यामध्ये आता टाकून घेऊया. टाकून झाल्यावरती आपण आता त्याला चांगलं हलवून घेऊ. अर्धा चमचा आपण त्याच्यामध्ये आता गावठी तूप टाकलं आणि आपण आता त्याला कुकरला झाकण लावून घेऊ. म्हणजे आपली चणा डाळ आता 10-15 मिनटं आपण ती गॅसवरती ठेवून देऊ. आपली आता चणा डाळ शिजलेली आहे. बघा किती छान झाली. आता मी ती एका चाळणीमध्ये टाकून घेणार आहे. त्याच्यातलं पाणी आपण ते खाली काढून घेऊ. जे काढलेलं पाणी आपण त्या डाळीमधलं ते आपल्याला फेकून न देता आपल्याला ते कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे. आता आपण एका कढईमध्ये ते कढ आणण्यासाठी ती डाळ टाकली. त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकली आणि 3 वाट्या डाळ घेतली होती. तर आपण त्याच्या बरोबरीने 2.5 वाट्या आपण साखर घेणार आहे. तुम्हाला जर गूळ टाकायचं असेल तर तुम्ही गूळ पण टाकू शकता. साखर पाहिजे असेल तर साखर पण टाकू शकता. जे आपल्याला आवडतं ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं. तर आपण आता ते पूर्ण मिक्स करून घेऊ. जोपर्यंत ती साखर पगळत नाही तोपर्यंत आपण त्याला हलवून घेऊ. आपली ते पुरण आहे. आपण साखर जोपर्यंत पगळत नाही आणि जोपर्यंत ती आपली पुरण घट्ट होत नाही तोपर्यंत आपण ते हलवत राहू गॅसवरती. ते आपलं पूर्ण घट्ट झाल्यावरती आपल्याला ते आता काढून घ्यायचं आहे. बघा पूर्ण मिक्स करून झाल्यावरती जोपर्यंत ते चांगलं होत नाही तोपर्यंत आपण त्याला हलवत राहू. आपलं पुरण आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आपण आता ते काढून चाळणीने गाळून घेऊ. आपण ते चाळणीने गाळून घेऊ. पूर्ण बारीक झाल्यावरती आपण आता त्याची पोळी बनवणार आहे. ते बघा पूर्ण झाले. आपलं खाली पूर्ण चिकन पुरण झालं बघा. आता त्या पुरणाची आपण पोळी बनवणार आहे. आता मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि ते आताच्यामध्ये मी मीठ आणि तेल टाकून घेतलं आणि ते आता मी कणिक भिजवून घेणार आहे. आपल्याला जशी पाहिजे तशी भिजवून घ्यायची. घट्ट पाहिजे असेल तर घट्ट भिजवायची, पातळ पाहिजे असेल तर पातळ भिजवायची. आता मी पूर्ण ती मळून घेते. ते बघा मीठ चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकलं, तेल टाकून घेतलं, थोडंसं पाणी टाकून त्याचं एक जीव करून घेतला आणि आता ते मी पूर्ण भिजवून घेणार आहे. जितकं आपण चांगलं मळून घेऊ तितकं आपलं पोळी मऊ आणि लुसलुशीत येईल. त्याचा एक जीव करून घ्यायचा. आता आपल्यावालं पीठ रेडी आहे. आता आपण ते पुरणाची पोळी करून घेऊ. एकसारखे छोटे गोळे करून घ्यायचे. कोणाला जर एक चाडाची करायची असेल तर त्याला नाही लागत, पण मी 2 चाडाची बनवते. त्याच्यामुळं मला 2 गोळे बनवून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये मी पुरण टाकून घेऊन एकसारखं करून घेणार पूर्ण. ते बघा पूर्ण काठाबरोबरनी पुरण आलं पाहिजे. त्याच्यामुळं त्या पात्यावरती पूर्ण पुरण लावून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडं पीठ टाकलं कोरडं तर आपली पोळी पूर्ण फुगते. जशी आपण साधी पोळी बनवतो तशी. आता वरून मी त्याच्यावरती ते लाटलेलं पान पण लावून घेतलं आणि आता मी ती पोळी पूर्ण लाटून घेते. एकसारखी छान लाटायची म्हणजे आपली पोळी खूप छान बनते. बघा
तुम्ही पण अशीच पोळी करून बघा. आता मी तव्यावरती तेल टाकून ती पोळी त्याच्यावरती टाकून घेते आणि भाजून घेते. आता ती उलटून घेतली. एक साईड पूर्ण भाजून घ्यायची. म्हणजे आपण जर सारखी असं खालवर सारखी जर पोळी हे करत राहिली तर ती पोळी ताट होती. त्याच्यामुळं पोळी एकच साईड पूर्ण भाजून घ्यायची. त्याला मी आता तूप लावून घेतलं. तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूप लावा. तेल पाहिजे असेल तर तेल पण टाकू शकता आपल्या आवडीनुसार. ते बघा किती छान पोळी फुगली आपलीवाली. आता मी ती एक साईड पूर्ण भाजून घेतली. आता दुसरी साईडनी भाजून घेतली. त्याला दुसऱ्या साईडने पण मी तूप लावून घेतलं. आता माझी पोळी रेडी आहे. तुम्ही पण अशाच गुढीपाडव्याला छान मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी